नमस्कार सर्वांना, आपल्या यूट्यूब चॅनलवरती सर्वांचं स्वागत आहे. आज आपण एकदम पौष्टिक अशी घरच्या साहित्यात बनणारी रेसिपी पाहणार आहे. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. तर त्यासाठी मी इथे एक जुडी पालक व्यवस्थित निवडून स्वच्छ धुवून घेतलेली आहे. आता ही स्वच्छ धुवून घेतलेली पालक आपण एकदम बारीक कट करून घ्यायची आहे. यातील पाठीमागचे देठ थोडेसे आपण कट करून साईडला काढूया. आता याचे पाठीमागचे देठ मी कट करून साईडला काढलेले आहेत. आता ही पालक व्यवस्थित अशी बारीक कट करून घ्यायची आहे. जितकी बारीक चिरता येईल तितकी आपण ही पालक बारीक चिरून घ्यायची आहे. व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे मी इथे ही सर्व पालक बारीक अशी कट करून घेतलेली आहे. आता ही बारीक चिरून घेतलेली पालक आपण एका बाउलमध्ये काढून घेणार आहे. आता बारीक चिरून घेतलेली पालक मी एका बाउलमध्ये काढून घेतलेली आहे. आता याच्यामध्येच आपण काही पावडर मसाले ॲड करून घेणार आहे. तर या पालकमध्ये मी पाव चमचा हळद ॲड केलेली आहे. त्यानंतर त्याच्यामध्ये मी अर्धा चमचा जिरे पावडर आणि अर्धा चमचा धना पावडर देखील याच्यामध्ये ॲड केलेली आहे. आता याच्यामध्ये आपण जे घरगुती लाल तिखट वापरतो ते देखील मी इथे अर्धा चमचा वापरलेला आहे आणि चवीनुसार मीठ याच्यामध्ये ॲड करायचं आहे. यानंतर याच्यामध्येच मी 2 चमचे तीळ देखील ॲड केलेलं आहे. आता थंडीमध्ये तीळ शरीरासाठी चांगलं असतं. त्यानंतर बारीक कट करून घेतलेली कोथिंबीर देखील घातलेली आहे. आता हे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि हातानेच आपण पालक अशी चुरून घ्यायची आहे. आपण याच्यामध्ये मीठ घातलेलं आहे त्यामुळे या पालकाला पाणी सुटतं आणि पालकमध्ये पाण्याचं प्रमाण जास्त असतं. त्यामुळे हातानेच अशा पद्धतीनं पालक चुरून घ्यायचे आहे. जोपर्यंत पालकातून रस येत नाही तोपर्यंत आपण ही पालक अशी हाताने चुरून घ्यायची आहे. हे बघा, पालकचा रस आपला साईडला निघालेला आहे. आता अशा पद्धतीनं इथं मी पालक चुरून घेतलेले आहे. याच्यामध्येच आपण आता पीठ ॲड करणार आहे. इथे मी बाजरीच्या पिठाचा वापर केलेला आहे. तर इथे मी 1 वाटी बाजरीचं पीठ घेतलेलं आहे. मी थोडं थोडं करून याच्यामध्ये ॲड केलेलं आहे. आता 1 वाटी पीठ व्यवस्थित असं त्या पालकमध्ये मिक्स करून मळून घ्यायचं आहे. जर पाण्याची आवश्यकता लागली तरच आपण पाण्याचा वापर करणार आहे. तर अशा पद्धतीनं व्यवस्थित त्या पालकच्या पाण्यामध्येच मी पीठ मळलेलं आहे. थोडंसं मला पाण्याची आवश्यकता वाटते म्हणून मी ते 2 घोट होईल इतकंच पाणी घेतलेलं आहे. तर त्याच्यामध्येच आपण हे पीठ व्यवस्थित असं मळून घ्यायचं आहे. तर याच्यामध्ये आपण पालकचा जास्त प्रमाणात वापर केलेला आहे आणि तीळ आणि बाजरीचं पीठ ॲड केलं आहे. त्यामुळं थंडीमध्ये देखील हे पौष्टिक अशी रेसिपी आहे. आता आपण जो हा पदार्थ बनवत आहे तो एकदम भरपूर असा प्रोटीन, फायबर आणि कॅल्शियमने भरलेला आहे. त्यामुळे तुम्ही हा पदार्थ लहान मुले किंवा जे कोणी वजन कमी करण्याच्या प्रयत्नात आहे ते देखील डाएटमध्ये हा पदार्थ ॲड करू शकतात. तर इथे माझं हे पीठ मळून झालेलं आहे. आपण 5 मिनिटे साईडला ठेवून देऊयात. 5 मिनिटानंतर आपलं हे पीठ व्यवस्थित असं मुरलेलं आहे. आता आपण याचा छोटासा गोळा काढून घ्यायचा आहे. आता या पिठाचा मी छोटासा गोळा काढून घेतलेला आहे. व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे असा गोळा तयार करून घ्यायचा आहे आणि या गोळ्याला पीठ लावून आपण पोळपाटावरती अगदी चपाती लाटतो त्याच पद्धतीनं लाटून घ्यायचं आहे. अशा पद्धतीनं मी इथं पीठ लावून घेतलेलं आहे आणि हलक्या हाताने आपण हे लाटून घ्यायचं आहे. जास्त जोर लावून लाटायचं नाही, नाहीतर पराठा आपला हात चिकटतो किंवा चिरतो. त्यामुळे हलक्या हाताने जितकं होईल तितकंच आपण हळूहळू लाटून घ्यायचं आहे. अशा पद्धतीनं मी इथं लाटून घेतलेलं आहे. आता आपण याला आणखीनच छान असा आकार यावा म्हणून मी एक डब्याचं झाकण असतं त्या झाकणाने कट करून घेणार आहे.
अशा पद्धतीनं इथे मी हा पराठा कट करून घेतलेला आहे. आता या आपण साईडच्या कडा काढून घ्यायच्या आहेत, म्हणजे आपला हा पराठा दिसायला एकदम सुंदर असा दिसतो. तर अशा पद्धतीनं आपला पहिला पराठा लाटून झालेला आहे. तोपर्यंत मी गॅसवरती तवा देखील गरम करून घेतलेला आहे. त्याच्यामध्ये अर्धा चमचा तूप सोडून घेतलेला आहे. तूप देखील व्यवस्थित असं तव्यावरती पसरून घ्यायचं आहे आणि याच्यावरती जो आपण लाटून घेतलेला पराठा होता तो याच्यावरती घालायचा आहे. आता मीडियम गॅसवरती हा पराठा आपल्याला अलटीपलटी करून असा व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे. आता मी वरच्या साईडून देखील थोडंसं तूप लावलेलं आहे आणि ते तूप व्यवस्थित पसरवून पराठा आपल्याला पलटी करून घ्यायचा आहे. अशा पद्धतीनं दोन्ही साईडून पराठ्याचा कलर चेंज होत नाही तोपर्यंत आपण पराठा भाजून घ्यायचा आहे. अशा प्रकारे आपल्या इथे पराठ्याचा कलर चेंज झालेला आहे आणि दोन्ही साईडून आपला पराठा व्यवस्थित असा भाजलेला आहे. तर तो आपण साईडला काढून घेऊया. तर याच पद्धतीने इथे माझे सर्व पराठे बनवून तयार झालेले आहेत. तर हा पराठा थंडीमध्ये खाण्यासाठी खूप चांगला आहे आणि याच्यामध्ये भरपूर प्रोटीन, फायबर आणि कॅल्शियम देखील आहे. आपण याच्यामध्ये बाजरीचं पीठ आणि तिळाचा वापर केलेला आहे, त्यामुळे याच्यामध्ये कॅल्शियमचं प्रमाण देखील जास्त आहे. आणि तीळ आणि बाजरी हे देखील शरीराला उष्णता देतात, त्यामुळे या थंडीमध्ये तुम्ही हा पराठा नक्की एकदा बनवून पहा. आणि जे कोणी डाएट करत आहे ते देखील हा पराठा बनवून खाऊ शकता. यामुळे झपाट्याने वजन देखील कमी होतं. तर ही तुम्हाला एकदम पौष्टिक अशी रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा.